Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाने शिवछत्र परिवाराला साथ दिली। प्रचाराच्या काळात आम्ही विकास कामाचा शब्द दिला होता, तो पूर्ण करण्याचं काम आता सुरू झालं असून सभामंडप, अंगणवाडी, शाळा बांधकाम, रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा संदर्भातील विकास कामे सध्या अनेक तांड्यावर सुरू आहेत। तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायती मिळवण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत। गेवराई विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही तांडा विकासापासून वंचित राहणार नाही, असं प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केलं। पोई तांड्याला ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी शाळा, खोली, 46 लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, शाळा, खोली या 46 लाख रुपये किमतीच्या ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी, शाळा, खोली बांधकाम मजबूतीकरण करणे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे VJNT सेल अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संचालक गणपत नाटकर, माजी उपसरपंच अक्रम सौदागर, बळीराजा सुगरचे अरुण काका चाळक, इंजिनियर कल्याण हत्ते, बाजार समितीचे संचालक बाबूराव जाधव, माजी सरपंच किरण वावरे, अरुण डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी ठिकठिकाणी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे ग्रामस्थांनी स्वागत केलं। अमरसिंह पंडित यांनी बंजारा समाजातील महिला व नागरिकांशी संवाद साधला। विविध विकास कामाचे काम दर्जेदार करण्यात येतील, त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं। यावेळी विठ्ठल चव्हाण, मगन चव्हाण, राहुल पवार, अंकुश पवार, लखन पवार, गणेश जाधव, DK पवार, कैलास चव्हाण, भीमराव चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, पांडुरंग चव्हाण, तुकाराम चव्हाण, शंकर राठोड, विकास राठोड, बंसी चव्हाण, नंदकिशोर चव्हाण यांच्यासह अंगणवाडी, चाहूरतांडा, पवारमळा, देवीतांडा, पोईतांडा येथील नागरिक, पदाधिकारी हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन LG जाधव व आभार प्रदर्शन पत्रकार विष्णू राठोड यांनी केलं। यांच्यासह बंजारा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।